सर्वांना नमस्कार. मी अनिल कांबळे नांदेडहून. पवित्र पोर्टलमार्फत ज्या उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड झाली आहे अशा सर्वांना माझ्या शुभेच्छा, सर्वांचे अभिनंदन. तर पवित्र पोर्टलमध्ये निवड झाल्यानंतर आपणाला अनेक डॉक्युमेंटची आवश्यकता असते. आपली डॉक्युमेंटची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला नियुक्ती प्राधिकारी आपणाला नियुक्ती देत नाहीत, आपल्याला ऑर्डर देत नाहीत. त्यामुळे कोणती डॉक्युमेंट आवश्यक आहेत त्यांची मी आपणास पूर्वानुमानानुसार संभाव्य यादी आपल्यासमोर ठेवणार आहे. जर वेगळे काही पत्र आले तर वेगळ्या डॉक्युमेंटची जर मागणी झाली तर ते आपल्याला येतेवेळी करता येते. परंतु जी संभाव्य यादी आहे जी मोजकी महत्त्वाची शैक्षणिक, व्यावसायिक, TET संदर्भातली आणि इतर समांतर आरक्षणाची जी काय डॉक्युमेंट लागतात ते कोणती असतात त्याविषयी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देणार आहे. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 आपली निवड झाली आहे का? झाली असेल तर कागदपत्र पडताळणीची संपूर्ण यादी मी आपल्यासमोर देत आहे. पडताळणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत सर्व माहिती एका जागी देत आहे. संपूर्ण यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनिल कांबळे, नांदेड येथून. तर सुरुवात करूया आपण. अगोदर आता हे पवित्र प्रणालीवर शैक्षणिक अर्हता. सर्वात अगोदर नंबर 1ला पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत लागते. 2 नंबरला SSC गुणपत्रक म्हणजे 10वीचं गुणपत्रक. SSC नंबर 3 SSC प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट सनद आपली. नंबर 4ला HSC गुणपत्रक 12वीची गुणपत्रक. 5 नंबर HSC प्रमाणपत्र बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे 12वीची सनद. 6 नंबरचा आहे उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, पदवी परीक्षे प्रमाणपत्र गुणपत्रक. 7 नंबरला पदवी परीक्षे प्रमाणपत्र ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट. 8 नंबरला पदव्युत्तर परीक्षे गुणपत्रक पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट. 9 नंबरला पदव्युत्तर परीक्षे प्रमाणपत्र PG डिग्री सर्टिफिकेट. आता उच्च शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र हे झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहूयात व्यावसायिक अर्हता. व्यावसायिक म्हटल्यानंतर DEDचे गुणपत्रक, DEDचे प्रमाणपत्र. 10 नंबरचं आहे DEDचे गुणपत्रक. 11 नंबरला आहे DEDचे प्रमाणपत्र, DED असेल अथवा DTED असेल. 12 नंबरला आहे BEd BSc गुणपत्रक. 13 नंबरला BEd BSc BEd जे काय असतील नवीन असतील ज्या लागू असते काही प्रमाणात असे येते ते प्रमाणपत्र म्हणजे BEdचे गुणपत्रक, BEdचे प्रमाणपत्र. आणि 14 नंबरला आहे MACIT प्रमाणपत्र व्यावसायिक अर्हतेमध्ये येते. आता यानंतर 15 नंबरचा डॉक्युमेंट काय आहे ते पाहूयात. आता शैक्षणिक शिक्षक पात्रता परीक्षाविषयी TET, CTET, TET याचं काय लागते आपल्याला. 15 नंबरचं आहे TET पेपर 1 प्रमाणपत्र 1 ते 5 साठी निवड झाली असेल तर. 1 ते 5 साठी निवड झाली असेल तर CTET पेपरचं CTET पेपर 1चे प्रमाणपत्र कोणाकडे नसेल तर डिजिलॉकरपासून काढून घेणं आवश्यक आहे. टेटचं प्रमाणपत्र तर जिल्हा परिषदेमधून आपल्याला मिळालंच आहे TETचं. पुन्हा TET पेपर 2 6 ते 8 साठी TET पेपर 2 प्रमाणपत्र, CTET पेपर 2 प्रमाणपत्र. 19 नंबर आहे टेट गुणपत्रक निवड यादी प्रत. आता टेटचे गुणपत्रक हे ऑनलाईन मिळते. टेटचे गुणपत्रक हे जिल्हा परिषदेला मिळत नाही. आपण ज्या वरच्या टेटच्या, CTETच्या आणि टेटच्या प्रमाणपत्राचे आपल्याकडं अगोदर काढून घेतले असेलच, यात काही शंका नाही. जर नसेल तर आपण TETचे प्रमाणपत्र हे जिल्हा परिषदेमार्फत मिळतात. ज्या जिल्ह्यामध्ये आपण परीक्षा दिली आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमधून शिक्षण विभागातून आपल्याला TETचे प्रमाणपत्र मिळते. CTET तर ऑनलाईन मिळते आणि टेटचं असते ते सुद्धा ऑनलाईन मिळते. त्यासाठी जिल्हा परिषदेला येण्याची गरज नाही. फक्त प्रमाणपत्र जर नसेल TETचं तरच आपण ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातून आपल्याला TETचं प्रमाणपत्र मिळते, तिथून घेऊ शकता. तर यानंतर इतर आवश्यक कागदपत्र 20 नंबरला जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट. 21 नंबरला जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी. 22वं प्रमाणपत्र आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास. 23 नंबरला लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र लग्न झाले असेल तर स्मॉल फॅमिली ॲफिडेव्हिट.
24 नंबरला शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर ओळख आणि जन्मतारीख पुरावा, जन्मतारीख किंवा वयाचा पुरावा, एज अँड डोमिसाईल बी, पुन्हा TC किंवा आपली 10वीची सनद. 26 नंबरला आहे महाराष्ट्रातील आदिवासी दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. 27ला गावातील रहिवासी असल्यास रहिवासी दाखला. 28 नंबरला आहे आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. हे पण आपल्याला असायला हरकत नाही, ठेवावे. त्याच्यानंतर विशेष पुराव्यातील कागदपत्र. 29 नंबरला आहे अपंगत्व प्रमाणपत्र, दिव्यांग सर्टिफिकेट लागू असल्यास. 30 नंबरला माजी सैनिक प्रमाणपत्र, एक्स सर्व्हिसमॅन लागू असल्यास. 31 नंबरला खेळाडू प्रमाणपत्र लागू असल्यास. 32 नंबरला प्रकल्पग्रस्त दाखला, प्रोजेक्ट अफेक्टेड प्रमाणपत्र. 33 नंबरला आहे भूकंपग्रस्त दाखला, अर्थक्वेक अफेक्टेड. म्हणजे ज्या ज्या समांतर आरक्षणातून आपण लाभ घेणार आहोत त्याचेसुद्धा आपल्याकडं डॉक्युमेंट असणं अतिशय गरजेचं आहे. तर विशेष प्रवर्ग अतिरिक्त कागदपत्रे काय करावं लागतील. 34 नंबरला अनाथ प्रमाणपत्र, ऑर्फन सर्टिफिकेट. 35 नंबरला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याचे प्रमाणपत्र. 36 नंबरला 1991, 1999, 1994 निवडणूक कर्मचारी प्रमाणपत्र, जनगणना किंवा निवडणूक प्रमाणपत्र असेल तर प्रमाणपत्र. आणि 37 नंबरला TET गैरप्रकाराशी संबंधित नसल्यास चारित्र्य पडताळणी दाखला. आपलं चारित्र्य पडताळणी दाखलासुद्धा लागतो. त्याच्यानंतर चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट. इतर विशेष कागदपत्रे, जर आपले 80 कालीन कर्मचारी निवड झाले असेल तर 38 नंबरला 80 कालीन कर्मचारी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकारी तसेच त्यांचे प्रमाणपत्र लागते. 39 नंबरला विवाहानंतर नावात जर बदल असेल तर त्याचे गॅझेट लागते. आता कागदपत्र 40 हमीपत्र. हमीपत्र सादर करणे अनिवार्य असते, सेल्फ डिक्लेरेशन. सादर केलेली सर्व कागदपत्रे कायदेशीररित्या सत्य व वैध असल्याबाबतचे हमीपत्र, ॲफिडेविट, सेल्फ डिक्लेरेशन तयार ठेवणे आवश्यक असते. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आता उमेदवारांनी विशेष काळजी काय घ्यायची. वरील यादी ही संभाव्य कागदपत्राच्या माहितीसाठी मी दिलेली आहे. प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीसाठी पवित्र पोर्टलवरील अधिकृत सूचना प्लस संबंधित विभाग प्लस नियुक्ती प्राधिकरण यांनी दिलेल्या सूचनांचा अंतिम मानावेत, जेणेकरून आपणाला अडचण निर्माण होणार. हे तर आवश्यकच आहेत सांगितलेले डॉक्युमेंट. या व्यतिरिक्त काय वेगळे असतील तर ते सूचनेनुसार आपण तयार करून ठेवावेत. त्यानंतर कागदपत्रे आधीच तयार करून ठेवा. कागदपत्रे अगोदर तयार करून ठेवा. कागदपत्र तपासा. यादीतील प्रत्येक कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध आहे का याची खात्री करा. मूळ कागदपत्रे, सर्व ओरिजिनल कागदपत्रे एका स्वतंत्र फोल्डरमध्ये व्यवस्थित ठेवा. साक्षांकित प्रती, आवश्यकतेनुसार झेरॉक्स प्रतीचे अटेस्टेड केले सेल्फ अटेस्टेडचे 2-3 संच तयार ठेवा. आणि घाई टाळा. ऐनवेळी पडताळणीच्या दिवशी होणारी घाई व धावपळ टाळण्यासाठी आजच तयारी करून ठेवा. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. पवित्र पोर्टलमध्ये निवड झालेल्या आपल्या सर्व शिक्षक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व माहिती नक्की शेअर करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा. पवित्र पोर्टलवर निवड उमेदवारासाठी संदेश. आपली निवड आपली जबाबदारी आहे. कागदपत्रांची तयारी आजच तयार करा व यशस्वी व्हा. कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच स्वसाक्षांकित सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतीसोबत ठेवणे आवश्यक आहे. कागदपत्र अपूर्ण असल्यास नियुक्ती प्रक्रिया थांबू शकते. त्यामुळे घाई न करता आपण आपले सगळे डॉक्युमेंट तयार करून ठेवावेत. निवड होणाऱ्या सर्व उमेदवारांना शिक्षक संवर्गामध्ये येण्यासाठी शुभेच्छा. आपले अभिनंदन. आपला शिक्षकी जीवनातला प्रवास अत्यंत आनंददायी, सुखदायी आणि भरभराटीचा राहो. विद्यार्थ्याच्या कल्याणार्थ आपले जीवन अर्पण हो. एवढा मी आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद. अनिल कांबळे, नांदेड येथून.